1 जून 2026 बीडच्या लेंडेवाडी शिवारा इथल्या रेल्वे ट्रॅक जवळ लोकांची गर्दी जमलेली. भटक्या कुत्र्यांचा आवाज येत होता. बघता बघता गर्दी वाढत गेली. पोलीस आले तसे गर्दीलाही पाय फुटले. गर्दी जमायचं कारण होतं एक मृतदेह. अंगावर एकही वार नव्हता, पण डोक्याला भली मोठी जखम होती. रेल्वेच्या रुळावर हा मृतदेह होता. तो बाहेर काढला भटक्या कुत्र्यांनी. लागलीच पोलिसांना कळवण्यात आलं. पंचनामा झाला, तपासाला सुरुवात झाली आणि धक्कादायक खुलासे होत गेले. त्यात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात या व्यक्तीची हत्या झाली असून ऑडिओ क्लिप या प्रकरणातल्या आरोपींची असल्याचा दावा करण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि जिथं गुन्हा केला तिथे त्यांची धिंड काढली. यावेळी हे आरोपी हसत होते, निर्लज्जपणे माच करत. पण बीडचं तौहीद खान हत्या प्रकरण आहे काय? कथित ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे? अपहरण आणि हत्येचं प्रकरण उघडकीस कसं आलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 1 जूनला सकाळी रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. परळीच्या एका तरुणाची मिसिंगची तक्रार होती. त्यावरून ओळख पटली. हा तरुण तौहीद खान असल्याचं पुढे आलं. 35 वर्षीय अफजल उर्फ तौहीद खान कैराती खान हा परळीच्या सरदार कॉलनी भागात राहणारा. 31 मेला तौहीद आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला, पण घरी आली त्याचा मृतदेह सापडल्याची बातमी. ज्या अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यावरून आधी हा स्वतःला संपवण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला, पण तपासात ही हत्याच असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी 48 तासात वेगानं चक्र हलवत 2 आरोपींना अटक केली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. ऋषिकेश फड आणि गौरव व्यास अशा आरोपींची नावं. 3 जूनला या दोघांनाही अटक झाली. तौहीद, ऋषिकेश आणि गौरव तिघही मित्र. 31 मेला तिघं ऋषिकेशच्या हुंडा सिटी कारमधून परळी मधल्याच वरवटी शिवारात गेले होते. दुपारी तिथे पोहोचल्यावर तिघांनी दारू पिली. त्यानंतर रात्री 8 वाजता सुद्धा हे दारू पिले. पण या दारू पार्टीच्या दरम्यान या तिघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि गौरव, ऋषिकेशने मिळून तौहीदचा खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवला. पुन्हा परळीत आले. शहरात काही वेळ फिरले. त्यानंतर लेंडेवाडी शिवारात जाऊन रेल्वे रुळावर मृतदेह फेकून दिला. मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत ते मृतदेहाजवळच थांबले आणि त्यानंतर निघून गेले. त्यांचा प्लॅन होता की रात्री मृतदेहावरून रेल्वे जातील आणि त्यानंतर मृतदेहाची ओळखच पटणार नाही, आपला गुन्हा पचून जाईल, त्याने स्वतःला संपवले असंच सगळ्यांना वाटेल. पण कुत्र्यांनी रात्रीच मृतदेह ओढत बाहेर आणला. भटके कुत्रे मृतदेहाभोवतीच फिरत असल्यानं स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी खबरी, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना ट्रॅक करायला सुरुवात केली. कडा आरोपी गाडीची डिक्की धुवून कोणालाच कसली खबर न लागू देता देवदर्शनाला गेले. दोघांचे मोबाईल बंद असल्यानं त्यांना ट्रॅक करणं फारसं सोपं नव्हतं. पण या 2 आरोपींमधल्या एकाने दारूच्या नशेत आपला फोन सुरू केला आणि पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून त्यांना परळीमधूनच अटक केली. सुरुवातीला दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, पण त्यानंतर हत्येची कबुली दिली. पैशाच्या वादातून या दोघांनी आपल्याच मित्राला संपवलं. 3 जूनला पोलिसांनी या दोघांना अटक केली. दुसऱ्या बाजूला नागरिकांचा रोष सुद्धा वाढत होता. ठिकठिकाणी आंदोलनं झाली. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होऊ लागली. संताप वाढण्याची 2 कारणं होती. ज्या पद्धतीने हा खून झाला ते आणि या आरोपींची कथित ऑडिओ क्लिप. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप आरोपींच्या असल्याचा दावा करण्यात येतोय. यात आरोपी ज्या पद्धतीने तौहीद खानचा खून झाला ते सांगत होता. डोक्याखाली एक दगड ठेवला, मग वरून दुसरा दगड मारला, हे हसत हसत कबूल करत होता. एवढंच नाही तर त्याने आम्हाला 2-3 वेळा परेशान केलं. अजून एक दोघं आहेत, त्यांना पण खलास करणार आहे. जेलची काय भीती नाही, आम्ही स्वतःच जमा होणार आहे. खून केला म्हणून काय झालं, मारल्याचं समाधान आहे, असं म्हणत धार्मिक टिप्पणी सुद्धा केली. तौहीदने आपल्याला शिवीगाळ केली, जातीयवादी म्हणून संपून टाकू अशी धमकी दिल्याचा दावाही आरोपी ऋषिकेश फडने या कथित ऑडिओ क्लिप मध्ये केल्याचं सांगण्यात येतंय. त्यात ही कथित ऑडिओ क्लिप हे आरोपी सापडण्याच्या आधी व्हायरल झाली आणि बीड मधलं वातावरण आणखी तापलं. कारण हे दोन्ही आरोपी हसत हसत खून केल्याचं सांगत होते. त्यांना खून केल्याचा पश्चाताप नव्हता, उलट आनंद होता. खून केल्याचं समाधान होतं. साहजिकच लोकांमधला राग वाढला, जो दोन्ही आरोपींना अटक झाल्यानंतरही कमी झाला नाही. मृत तौहीद खानच्या परळीमधल्या घरी वेगवेगळे नेते, सामाजिक संघटनांचे प्रमुख आणि स्थानिकांनी गर्दी केली. 5 जूनला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी याची मागणी करण्यात आली. त्यात कथित ऑडिओ क्लिप मधल्या वादग्रस्त धार्मिक टिप्पणीमुळे या प्रकरणाला धार्मिक रंग मिळण्याची आणि त्यातून सगळ्या जिल्ह्यात तणाव वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात होती. तौहीद खानच्या कुटुंबियांनी सुद्धा आंदोलनात भाग घेतला.
त्यात 8 जूनला परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी तौहीद खानच्या कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी त्यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं म्हणत आरोपींना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, लवकरात लवकर चार्जशीट दाखल केली जाईल यासाठी मी स्वतः आग्रही आहे, लक्ष ठेवू नये अशी ग्वाही दिली। त्यानंतर मुंडेंनी तौहीद खानच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी आपण घेत असल्याचं सांगितलं। पोलिसांनी मंगळवारी 9 जूनला या आरोपींची धिंड काढली। अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। त्यावेळी आरोपींनाही सोबत आणलं। आरोपींचे हात बांधून त्यांना अनवाणी पायांनी फिरवण्यात आलं। आरोपींच्या आजूबाजूला पोलिसांचा बंदोबस्त होता। भरीसभर म्हणजे स्थानिकांनी सुद्धा गर्दी केली होती। जिथे गुन्हा केला त्याच भागात धिंड काढून आरोपींची दहशत कमी करण्यासाठी हा पॅटर्न पोलिसांकडून वापरला जातो। पण परळीत वेगळे चित्र पाहायला मिळालं। पोलिसांच्या गाराड्यात असताना सुद्धा आरोपी ऋषिकेश फड हसत होता, लोकांकडे बघून पोज देत होता। त्यामुळे लोकांकडून आणखी संताप व्यक्त केला जाऊ लागला। पोलिसांनी आरोपींना लाडू खायला दिला का? आरोपींनी जेलमध्ये सेटिंग लावली आहे का? आपण किती वर्ष आत जाऊ, आपल्याला खून केल्याचा पश्चाताप नाही असं आरोपी यामुळेच म्हणत होता का? आरोपीला कुणाचं राजकीय पाठबळ आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले। ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोन्ही आरोपींना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। पण ज्यांची दहशत कमी करायला धिंड काढली त्यांनीच या धिंडीवेळी हसत हसत दाखवलेला माज हा आव्हान देणार आहे पोलिसांना, कायद्याला आणि नागरिकांनाही।